संतांनी बरोबर सांगितलेलं आहे. पंतांनी आपापले पंथ निर्माण केले आणि जनता जनार्दन वळवळायला लागले. आता काय करू मी, आता काय करू? पण सद्गुरू श्रीपाद मौलींनी सांगितलं, हे सगळ्यांनी जे सांगितलंय ना, ती एकाच वर्णन आहे, एकाच वर्णन आहे. मग याला ज्या अपेक्षित नावं दिलेत, मग असं का निर्माण केलंय? मग सद्गुरूंनी सांगितलंय बघा, तुम्हाला का हा प्रश्न निर्माण केल्याशिवाय तुमच्या बुद्धीचा वापर होत नाही. बुद्धी इंद्रिय प्रत्येक माणसाला दिलेलं आहे. का आणि कसं, का आणि कसं, हे दोन प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, तरच आपल्या बुद्धीचा वापर होईल, त्यातून चिंतन वाढेल आणि त्या चिंतनातून आपल्याला जे प्रगट होईल ते बुद्धीमध्ये प्रगट होईल आणि बुद्धीमध्ये प्रगट झालं की ते आचरणामध्ये यायला सुरुवात होईल. बुद्धीमध्ये जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही आणि आपल्या आचरणात आणण्यासाठी सगळं केलेलं आहे स्वतःच्या याच्यासाठी. मग सद्गुरूंनी त्याच्यामध्ये केलं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या ज्या देवाची नावं घेताय तुम्ही, जे नाव आहेत ना, भगवंत नाम म्हटले, नाम म्हटलं, देवाचं नाव देवाचं नाव देवाचं नाव म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. देवाचं नाव म्हटलं तर नाही चालणार. का? तर देवाच्या नावात तर काहीतरी नाव परफेक्ट दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? बघा, त्याची एकच आहे, एकालाच दिलेले नाव आहेत म्हटलेले, पण याचं विश्लेषण करताना ते आम्हाला पटवून देताना योग्य झालेलं आहे. एकाच नाव आहे त्या परमेश्वराच्या अपेक्षित. म्हणून त्याचा शोध लावताना सद्गुरूंनी काय सांगितलंय, जे जी नावं दिलेले आहेत त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, त्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. त्यामुळं त्याचा अर्थ जर समजला, त्या शब्दाचा, देवाचं नाव हा एक शब्द आहे, देवाचं नाव हा एक शब्द आहे, पण त्या शब्दामध्ये ज्ञान वाढलं तर त्या ज्ञानातून ज्ञान उदयाला येतं, ते आपल्या मनामध्ये येतं. बघा, शब्द आहे, त्या शब्दाला ज्ञानाची जोड मिळाली, ते बुद्धीत उतरलं, मनात उतरलं, तर त्याच्यातून भाव निर्माण होतो, ज्ञानातून भाव निर्माण होतो आणि तो भाव पावायला सुरुवात होतो, ज्या भावात तुम्ही करता. पण ज्ञान देण्यासाठी शब्दामागचं ज्ञान काय आहे, तर सद्गुरू म्हणतात, जे जे शब्द वापरता, म्हणजे नाव, माणसं नाव देण्यात पटायचे, माणसं नाव ठेवण्यात पटायचे. देवाला सगळी नावं दिली, अनेक नावात दिले, परंतु नावं देत असताना त्यांनी का अर्थ दिला? जसं विष्णू, सद्गुरू सांगितलं अमृतमंथन ग्रंथामध्ये त्याचे विश्लेषण देताना केलेलं आहे की विष्णू अणु रेणू रसरेणू याच्यामधून जो विसावलाय तो विष्णू. अणुरेणू सूक्ष्म आहे, म्हणजे त्याच्यातून विसावून उरलेला आहे, असा तो विष्णू. विठ्ठल विश्वी ठसावलाय आणि ज्यामध्ये विश्व ठसून भरलेला आहे, असा तो विठ्ठल. दत्त, जे हजर आहे ते तत्व म्हणजे दत्त. दत्तात्रेय, आत्रेय ऋषींचा पुत्र जो हजर आहे तो दत्त. म्हणजे अशा अनेक नाव, कुठल्याही नावाचे घ्या तुम्ही, त्याच्या मागे काहीतरी अर्थ दडलेला. गणपती, गणांचा जो पती, गण म्हणजे भाग, संघ, या संघाचा जो पती तो गणपती. अशा नावानं जो त्यांनी अर्थानं दिलेला आहे, पण याच्या मागचा गूढ अर्थ नाव देताना जो लपलेलं होतं ते आमच्या समोर नाहीये आणि त्यामुळं आमच्या मनामध्ये भाव येताना आम्ही काय म्हणतो, आमचा गणपती, आमचा शंकर, आमचा दत्त वगैरे वगैरे वगैरे. पण याच्यामुळे झालं काय, आमचा वेगळा झाला. तो आहे ते मुळात एकच आहे, हे एक आहे हे पचवून घेणं आम्हाला आता सध्याच्या गतीला. आज काय झालंय, अहो बघा तुम्ही समाजामध्ये काय परिस्थिती झाली आहे. एखाद्या देवाचा प्रसाद द्यायला गेला ना तर काय म्हणतो, कोणत्या देवाचा आहे, पण नाव सांगितलं नाही हो, तो आमच्या आता देवाला चालत नाही. अनेक ऐकले असतील तुम्ही की आम्ही तरी ऐकलेले, आमच्या देवाला चालत नाही. का चालत नाही? नाही, ते त्यांचं वेगळं असते, ते काय सांगितलं. काय भेदभाव काढला, पाडला कुणी वेगळा? पाडला माणसानच.
तुमचा वेगळा आमचा वेगळा, आम्ही वेगळे तुम्ही वेगळे वगैरे, परंतु संतांनाही एक आहे हे सांगायचं. तुम्ही भेदभाव करू नका. आता एक गंमत बघा, ही गल्ली कुठली आहे? 2 नंबर गल्ली. हे गाव कुठलं आहे? कर्वेनगर. ते कुठल्या ठिकाणी आहे? पुण्यात आहे, बरोबर आहे. हे नाव दिलंय कर्वेनगर, आणि रस्त्याने गेला कर्वेनगर कुठे सुरू झालंय आणि वारजे कुठे सुरू झालंय तुम्हाला माहिती आहे का? कुठं कुठे गेलाय माहिती आहे का? एकच आहे ना, बरोबर आहे. मग कर्वेनगर कुठं आहे? गल्ली नंबर 2 कुठं? 2 काही आपण दिसतंय म्हणून, पण वेगळं कुठं आहे? तर काय फरक आहे का? फरक काहीच नाही. फ्लॅट नंबर अमुक अमुक किंवा बंगला नंबर अमुक अमुक नाही, वस्तूला नाव दिलं, तुम्ही वस्तूला नाव दिलं, पण या एरियाला जर नाव दिलं तर हा कुठून कुठं आहे माहिती आहे का? कर्वेनगर कुठून कुठं संपतंय सांगा मग. किती जणांना माहिती आहे? कोथरूड कुठून कुठं झालंय माहिती आहे का? पण आम्ही म्हणतो कोथरूड वेगळं, कर्वेनगर वेगळं, बरोबर आहे. आता हा सागर म्हटलाय आपला, सागर म्हटले, सागर आतंक आहे. मग बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, पश्चिम अटलांटिक महासागर, हे सगळे जण सागर मिळून एकच झालंय. त्याला कुठे आहे का मध्ये? कुठं नाही. मग बघा तुम्ही, महाराष्ट्राच्या हद्द कर्नाटकाच्या हद्द कधी मराठीत कुठे गेले काय आपल्याला समजत नाही. म्हणजे का? तरी अखंड आहे, पण त्याला नाव कशासाठी दिले? त्या व्यवस्थेसाठी दिलेलं आहे, त्याचं अस्तित्व जाणण्यासाठी किंवा एक भाग झाला. तो अखंड आहे. सागर समुद्र आहे का? अखंड आहे, पण त्या भूभागाशी संलग्न असल्यामुळं किंवा त्या व्यवस्थेसाठी ती माणसानं दिलेली नाव आहे. पण त्याचं ते कार्य त्याचंच आहे. सागराचं पाणी सगळीकडे सारखंच आहे, अखंड आहे. त्यातलं पाणी त्यात, त्यातलं पाणी त्यात जाणारच आहे, बरोबर. असं काय आहे का हवा वारजा? हवाला काय आहे का की मी वारजात आहे, कोथरूड मध्ये आहे किंवा कर्वेनगर मध्ये वेगळे येते? काय नाही, तिला काय नाही, सगळे सगळे सारखे आहे. मग त्या भूभागाच्या अनुषंगाने दिलेली नाव, त्याच्या कार्याच्या अनुषंगाने दिलेली नाव हे वेगळे. तसं अगदी तसं आपणाला देवाची जी नावं दिलेत त्या पुराण कथामध्ये ज्यांनी त्याचं संशोधन केलं, ज्याला ज्याला ज्या पद्धतीने ते अनुभूतीला आले, वेद उपनिषदामध्ये ज्या अनुभूतीला आले त्याचं वर्णन करताना मग तो विष्णू कसा आहे तेवढ्या गुप्पी त्याच्यात ना. स्थितीची देवता विष्णू हे तत्व आहे. मग आता विष्णू नाही आहे तर येणार नाही. मग ब्रह्मा म्हणजे स्थूल रूपातल्या आकाराला आलेले आहे, स्थूल रूपाचे ब्रह्म झाले. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कार्याच्या अनुषंगाने त्याला नावं दिली. जे ज्या अनुभूती आली त्यांना पुराणात त्यांच्या पद्धतीने मांडले. जसं मी पुन्हा माझ्या चिंतनातून आलेला देतो. सत्कृतीला मँगो, आंब्याचं फळ. आंबा एक फळ आहे, पण फळाला नाव पहिलं काहीतरी नसेलच ना. नाव दिलं असं, त्याच्यामध्ये नुसतं फळ होतं. त्या फळाला घेतलं आपण, हे फळ उचललं आणि आपण संशोधन करायला सुरुवात केलो. आपण गावात एक पुण्यातला आला, एक राजस्थानला आला, एक गुजरातला आला, एक अमेरिकेत आला, बसले येतं शास्त्रज्ञ. ह्या फळात कापला तर त्यात काय आहे? एक तर वरचा साल मिळेल, आत गाभा मिळेल, गर मिळतो. त्याच्या आतमध्ये गेला तर पोळी मिळेल. ते पोळीचं प्रमाण कसं आहे मिळेल. त्याचं संशोधन करायला गेलं तर साल कशी असते, त्याचं काय आहे, तिची चव कशी असेल, तिचं विटॅमिन्स काय असतील, कुठल्या पद्धतीने खाल्ले तर काय होते परिणाम, हे सगळं घेतले. आणि अरे हा हे फळ तर चांगलं आहे, खाल्लं पाहिजे आणि आपल्याला उपयुक्त आहे म्हणजे. आता प्रत्येकाने केलं, मग त्याच्या पोळीचा औषधी म्हणून वापर केला, गराचा औषधी म्हणून वापर केला, सालीचा औषध म्हणून. औषध म्हणजे काय? आपल्या जीवनात उपयुक्तता आहे म्हणून. पण त्याचंही आपण काढलं, कुठला पदार्थ कुठला भाग किती खाल्ला तर कुठल्या वेळेला खाल्ला तर तो उपयुक्त आहे, किती प्रमाणात खाल्ला तर उपयुक्त, या सगळ्याचं संशोधन केलं, बरोबर. आणि आता प्रत्येकाने केलेलं काही सगळ्याच पचलं नाही. मग पटला तो बाकीच्याने सांगितलं, कोण म्हणता आम, कोण म्हणतंय मँगो, कोण म्हणतंय काय. त्यातला अनुभव घेताना घेतला काय
घराचा जो अनुभव घेतला त्यानं घराविषयीची संपूर्ण तेवढ्याचीच माहिती घेतली, एवढी प्राचार्य आहे ना त्याचाच टिमकी वाजवत बसला आणि त्याच्यावर संशोधन करता करता हा महत्वाचा आहे. ज्याने कोळीच्या याच्याबद्दल त्याने कारखाने टाकले, औषधी गोळ्या बनवल्या आणि त्याची महती जगभर जाहीर केली. या कोळीमध्ये एवढंच औषधी तत्व आहे, तुमचे सर्व पोटाचे आजार किंवा उष्णतेचे आजार सगळे बरे करण्याचं सामर्थ्य त्या कोळीमध्ये आहे. म्हणून त्या कोळीचा प्रसार त्याला बाकीच्याकडे दुर्लक्ष केलं. मग ज्याने ज्याने ज्या ज्या भागाला महत्व दिलं त्याप्रमाणे केला. मग तो आंबा मिळून एकच आहे. तसं याचं विश्लेषण करताना सांगितलं, आपण कथा ऐकली होती. परमेश्वराचं वर्णन करताना आंधळे होते 4 म्हणे, आंधळे आणि त्याच्या समोर आला हत्ती. मग हत्ती बघायला सगळे आले, ह्या आंधळ्यांना कुठे दिसतोय हत्ती? हत्तीला काय झालं? मग ज्यांनी जो भाग पाहिला, सोड पाहिली, तो काय म्हणतोय हत्ती कसा आहे? तेवढंच केलं, गेला हत्ती निघून. पुन्हा धरला त्यांना, अंदाजाने बघितला, मुसळासारखा आहे. कोण म्हणतोय सुपासारखा आहे, कोण म्हणतो ज्याने ज्याने कान पकडले तर सुपासारखा आहे म्हणतो. म्हणजे सुप अनुभवानेच घेतलेलं होतं त्यानं. जसं जसं तसं ह्या परमेश्वराच्या अनुषंगाने ज्याची अनुभूती आली तेवढ्या गुणाला त्यांनी कळलं गेलं आणि त्याला त्यांनी नावं दिली. पण सगळ्याची नावं ती आहेत का? तसं सद्गुरूंनी सांगितलं, हे जे नावं दिलेत तेवढ्या पुरता तो मर्यादित नाही. मग तो कसा आहे? अखंड आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्यातला हा ब्रह्मांडाचा एक आहे. आणि अशा याचं वर्णन करताना आम्हाला त्याच्याकडे पाहायला शिकवलं. आणि तो कसा झाला की त्याच्यातील सर्व असणाऱ्या शक्तीतून त्याच्याकडे जे काय काय कार्य करण्याची शक्ती आहे तो कसा निर्माण कसा होतो, प्रगट कसा झाला, याच्या सगळ्याचं विश्लेषण करताना पुराण कथांमध्ये सांगितलंय, ज्ञानेश्वरांमध्ये सांगितलंय. याचा शोध संतांनी लावला आणि मग त्या शब्दानं नाव दिलं की बाबा हा गणपती, हा विठ्ठल, हा अमका तमका, देवाची नावं दिली. पण सद्गुरू सांगितले जितक्या देवाची नावं घेताय तुम्ही त्याला अनंत नाव आहे, अनंत रूप आहे, अनंत वेशाने प्रगट झालेला आहे. आणि असा तो प्रगट झालेला तो सर्वांमध्ये एकच आहे. त्या एकाला तुम्ही विसरला तर बाकी सगळं जीवनामध्ये घसरा. हे सद्गुरू शिकवलं. पण नामच आता आपण हरिपाठ म्हटला, हरिपाठामध्ये वर्णन कशाचं केलंय हो? हरिपाठामध्ये वर्णन त्याचंच केलं नाही ना. हरिपाठामध्ये वर्णन कशाचं केलंय? हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण काय? हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा, 2 वेळा सांगितले. हरीच्या मुखानं, हे हरीचं मुख आहे, हरीच्या मुखानं हरी म्हणा, हरीच्या मुखानं हरी म्हणा. मग पुढे म्हणतात पुण्याची गणना कोण करेल? मग आता तिथं म्हटलेलं आहे पुण्याची गणना कोण करेल? पुण्य कशाला? ज्या वेळेला पैसा निर्माण नव्हता त्यावेळेला हेच सांगितलं होतं, पुण्य पाठीशी पाहिजे. पुण्य असेल तर काय होईल? संकल्पना काय मांडले बघा. पहिलं आपल्याला शिकवलं जातं पुण्य केलं तर सांगितलं पुण्यात काय मिळतं? सुख, शांती, आनंद सगळा मिळतो. तुम्हाला यश, कीर्ती, प्रताप सगळं मिळतं. कशानं? पुण्याने. मग पुण्य कशातून मिळतं? कर्मातून. कर्मातून पाप आणि पुण्य दोन्हीच मिळतं. आणि पाप आणि पुण्य म्हटलं की इथे गंमत आली. पाप आणि पुण्य म्हटलं की आमच्या डोक्यामध्ये 2 दिसतात. आणि हे पटवून देताना बाकी पूर्वीच्या कथामध्ये सांगितलं पुण्य केलं तर स्वर्ग मिळतो, स्वर्गात सर्व सुख मिळतात. स्वर्गीय आनंद मिळायचा असेल तर काय पुण्य पाहिजे? काय स्वर्गातील आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय पाहिजे? पुण्य पाहिजे. आणि पाप असेल तर कुठं जातं? नरक. पण पाप, स्वर्ग आणि नरक हे संकल्पना काल्पनिक आहेत का वास्तवता कुठेतरी पाहिलेलं वर्णन केलंय? मला प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. सद्गुरू म्हणतात स्वर्गात गेलेलं
कधी परत येऊन सांगितलं नाही किंवा फोन केला नाही तिथनं की मी स्वर्गात आहे, स्वर्गात असं असं वर्णन आहे बाबा, छान आहे सगळं, बरोबर नाही. किंवा नरकात गेल्यानं सांगितलं नाही की बाबा असं असं आहे नरकात, इथं अशी अशी परिस्थिती आहे, ते त्यानं सांगितलं नाही. पण आमच्या मनावरती पटवण्यासाठी काय केलं, हे काल्पनिक कथा रंगवल्या. स्वर्ग म्हणजे काय, कशाची कल्पना आहे, स्वर्गामध्ये काय न मागता तुम्हाला मनात आलं रे आलं ती हजर, काय व्यवस्थेनुसार काय गुंता नाही. ताण लागली मनात आल्या आल्या पाणी हजर, भूक लागली हजर, ऐश्वर्य संपन्न सगळं हजर. म्हणजे झगमगाट आनंदी आनंद, जिथं काही लवलेश दुःखाचा नाही असा सगळा जो काय कारभार असेल तो स्वर्ग. आणि नरक म्हणजे काय, सगळी गैरव्यवस्था, तो रडतोय, तो तोडतोय, तो त्याला मारतोय, तो तोडतोय, करतोय, चाला येत नाही, उठता येत नाही, सगळं गेळबाग काला, सगळं काय जेवढं घाणेरडे तेवढं म्हणतात ना ते नरकामध्ये म्हणतात, बरोबर. हे कशाने मिळतं, पापाने. आणि ते कशाने मिळतं, आता पुण्य कशातनं किंवा पाप कशातनं निर्माण होतं, मग आम्हाला त्यात काय शिकवण होती, कर्म चांगलं केलं तर हे भोगायला मिळेल, कर्म टाळलं तर, मग हे संकल्पना होती. आता आमच्याकडे संकल्पना आहे आणि कल्पना एक गोष्टीला पूरक आणि पोषक म्हणून सांगतो. आपण गोष्ट मुलांना सांगतो का नाही, एक होता ससा, एक होता कासव. ससा आणि कासवाची शर्यत लागली. मग ससा फिरत हळूहळू डगमत गेला आणि पुढं वगैरे त्या गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत किती कासवाच्या सस्याची शर्यती लावलेत का कुणी, नाही. पण आपण सांगतो ना, मग खरे आहे का कासवाची सस्याची शर्यत, काल्पनिक आहे. पण त्याच्यामागचा बोध काय आहे, आम्ही आमच्या मुलांना काय प्रेरित करतो की अरे अखंड प्रयत्नरत राहावे, बेसावध राहू नकोस, सावध राहा, गर्व नको, गर्व केला तर खाली बघा, गर्वाचं घर खाली, अहंकार नको. हे शिकवण्यासाठी आपण मुलावरती केलं. म्हणजे आम्हाला माहिती आहे आम्ही संस्कार करताना खोटं सांगतोय, पण उद्देश काय आहे त्याचं भलं, बरोबर आहे, आत्मप्रेम. मग आम्ही काय करतोय, त्याचं भलं व्हावं यासाठी आम्ही सगळं सांगतोय, पण आम्हीच आमचं विसरतोय. आम्हाला ते लागू करत नाही, दुसऱ्याला करतो. मग आता स्वर्ग जर न म्हटलं तर आम्ही कल्पना म्हणून सांगतो. सद्गुरू काय म्हणतात, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. परमेश्वर कसा प्रगट आहे, सद्गुरूंनी व्याख्या केलं. इथं का आम्हाला इथे डोळे उघडायच्या, नेत्रांजन का झालं पाहिजे, पद्धतशीर व्यवस्था जिथं जिथं आहे तिथं परमेश्वर वास करतो. मग तुम्ही सकाळी एखाद्या घरामध्ये गेला, गेल्या पहिलं ऑटोमॅटिक सगळं व्यवस्था व्हायला लागली. एकमेकाच्या आपुलकीनं विचारपूस करतात, आनंदायी वातावरण असते, सगळं व्यवस्थित सुसूत्र जिथल्या तिथं ताकदीत मध्ये ठेवलेलं असते. मग गेल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटते. बघा इथं आल्यानंतर किती प्रसन्नता, इथं बघा आल्यानंतर, इथं बसल्यानंतर बघा तुझ्याला काय भावतंय हे विचारलेली वाटतात. आणि इथं आल्यानंतर जशी व्यवस्था पद्धतशीर झालेली आहे, इथं परमेश्वराचा वास आहे, इथं स्वर्गीय आनंद आहे, इथं परमेश्वर प्रगट आहे. कशामुळं, इथं व्यवस्था आहे पद्धतशीर. त्या घरामध्ये आनंददायी वातावरण आहे, तिथं सुटसुटीत जिथल्या तिथं पडलेलं आहे, जिथल्या तिथं ठेवलेलं आहे, आनंद सगळं वातावरण. ते घर हे स्वर्गीय आनंद आहे. मग पद्धतशीर व्यवस्था घरामध्ये ठेवायची हे आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्याची जाण ठेवली तर घर कुठं, स्वर्ग कुठं आहे. आता जिथं दुर्व्यवस्था आहे, कुठलं कुणाचं काही हरकत मिळत नाही. मुलगा शाळेला जायला सकाळ सकाळी वैताग देतो, आई हे कुठं आहे, ते कुठं आहे, ते कुठं आहे, मला काय सापडत नाही, बस तरी येणं नाही, काय होतंय, तुझं कंपास सापडत नाही, पुस्तक सापडत नाही, एवढंच नाही, कुठल्या पैकी आल्यानं फेकून दिलेलं असते सगळीकडे. आणि पुन्हा ते शोधायला लागतो. तोपर्यंत तिकडे डब्यात चालले असते, तोपर्यंत डबा सांडलेला असतोय, कुठं काय झालेलं असतं, तोपर्यंत पाणी साठवत बसलेलं, सगळं पुस्तक काढलं. सकाळची ओरडाओरड सुद्धा झालेली असते.
काय काय ठिकाणी पुन्हा बघितलं हातात काय मिळत नाही, तो स्वयंपाकाला फोडणी टाकायला जाते तर तिथं या ठिकाणी ठेवलेलं त्या ठिकाणी नसते, वादावाद चाललं. तो ऑफिसचा टाइम झालेला असतं, एक ठेवलेली वस्तू एका ठिकाणी मिळत नसते, घरात सगळीकडे गडबड झालेली असते आणि वैतागून जातो, वैतागून येतो, घरात आल्यानंतर पुन्हा त्याचा वैताग सगळ्यावरती काढत बसतो सगळी, आणि हिथनं गेलेला वैताग ऑफिस मध्ये काढत बसतो. बरोबर? सुख आनंद आहे का? कशामुळं? दुर्व्यवस्थेमुळे. मग फक्त व्यवस्था पाहायची ठेवायची कोणी? म्हणून सद्गुरू म्हणतात बघा, एक हा विषय येण्याचं कारण होतं की एका ठिकाणी सद्गुरूंनी म्हटलेलं आहे, आणि चिंतनाला पण सांग, सद्गुरूंचा एक अमृत तुषार आहे, स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर घरात हा म्हणता स्वर्ग निर्माण करेल, आणि तीच जर अज्ञानी अडाणी मूर्ख असेल तर हा म्हणता स्वर्गाचा नरक तयार आहे. बरोबर आहे? मग याच्यावरती विचारायचं जर म्हणलं स्वर्ग आणि नरक काय महिलांच्या चर्चा होते का? असं का? आता याचं कारण होतं, तो अमृत तुषार हा सगळ्यांच्यासाठी लागू होतो. ज्या वेळेला अमृत तुषारचं स्फुरण झालं त्यावेळेला जास्तीत जास्त पुरुष हे कामावरती जास्त जातो. अमृत तुषार कधीच आहे बघा, 50 वर्षापूर्वीच आहे. 50 वर्षापूर्वीच तयार झालेलं अमृत तुषार हे सद्गुरूंच्या चिंतनातून आलेलं आहे. त्यावेळेला जास्तीत जास्त पुरुषांचं प्रधान होते, आणि घर कोणाच्या ताब्यात असायचं? मग आता घरात आल्यानंतर व्यवस्था कोणी करायची? पोटोबाची व्यवस्था कोणाच्या ताब्यात आहे? मग स्त्रियांच्या ताब्यात आहे. स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येच्या ग्रंथामध्ये सद्गुरूंनी काय केलेलं आहे? स्त्रीने कुटुंब सांभाळण्याचे पात्रता निर्माण करण्यासाठी आहारशास्त्र पाहिजे, मानसशास्त्र पाहिजे, पुरुषांचं मानसशास्त्र पाहिजे, स्त्रियांचं मानसशास्त्र पाहिजे, बालकांचं मानसशास्त्र पाहिजे. हा सगळ्यांचा अभ्यास तिला असला पाहिजे. का? तर पोटोबा जर बिघडला तर कुटुंबाची सगळ्या वाट लावण्याचं काम. मग आहारशास्त्र पाहिजे, एक पदार्थ चांगला बनवतो म्हणतो तोच पदार्थ चांगला खा खा खा, तो वाईट असतो किंवा शरीरामध्ये एकच विटॅमिन सारखे जातात काय? पोरगा म्हणतात मला हे चव नाही, ते चव नाही, ते चव नाही. पण युक्तीने जर सगळ्यांचा असेल तर कधी पाहुणी काय करते? काय भाजी खात नाही का? बघू कसं खात नाही बघू, त्या प्रमाणात मिक्स करते. कारला सुद्धा मस्तपैकी कारला हे समजून देत नाही बाळाला, अशा पद्धतीनं मस्तपैकी पीठ करते, त्यात थोडं आंबट तिखट गोड सगळी चव घालते, त्यात रुळी करते, मग क्रीम रोल म्हणते रोल, आणि मस्तपैकी तयार करून देते डब्याला काय, आणि मस्तपैकी कुरकुरीत करून देते गरम करून, आणि खात. काय खाल्लं रे बाळा? आणि ते म्हणते कारलं खात नाही. अरे आज कारलंच दिलतो तुला, खाल्लं का नाही? कसं खाल्लं? हे पाकशास्त्रातलं गुपित आहे, आहारशास्त्रातलं गुपित आहे. मग कुठल्या पद्धतीने काय करायचं ह्या युक्ती आहे. भाकरी करताना काय होतंय? एकाला मऊ पाहिजे, एकाला कडक पाहिजे, एकाला पाहिजे. हे 50 प्रकारचे 50 कर वैतागून जातात. अरे कशाला? याला दात नाही, ती त्याला मऊ लागते, कडक झालेलं आहे. मामाजींना दरवायचे होते, मग त्याने काय केलं? काही करावं लागत नाही म्हटले. काय? जरा कच्ची म्हणजे भाजायची, पण जास्त नको प्रमाण. पुढे जरा कडक भाजते ना, जरा एक वेळ अशी पुढे जरा जास्त गरम कर, आपोआप होते. अजून दुसऱ्याला चिवट वाटते लागते, तर त्या पद्धतीने अजून एक वेळा जरा भाज, आपोआप व्यवस्थित. मग प्रत्येकाची चव त्यात वाटते. पण इथं काय होतं? इथं गुपित दडलेलं मी बोलण्याचा उद्देश आहे. मग इथं दादांचा टास्क काय? प्रत्येकाला तुम्हाला स्मरणात आणता आलं पाहिजे. मग घरातील मी हे भाकरी कोणाची? भावंजीची. कशी कशी? मऊ मऊ. आत्याबाईची कशी? मऊ मऊ. आणि पुन्हा दुसरी कोणाची? घरातल्या. मग त्यांना अशी आवडते. काय नाही फरक पडतो, त्या वेळेला त्यांचं स्मरण होतंय. स्मरण करण्यासाठी या युक्ती आहे, आणि ते करता करता मग काय होतं? त्यांच्याशी तुमचं नातं अगदी मनानं घट्ट होतं. वर्णन आता मी काय म्हणतो? आम्ही ही वस्तू आणली, ही भेट दिली की आमचं नातं असतं. ती विकतचं नातं टिकत नसतं. वस्तूनं दिलेलं नातं नाही टिकत, पण मनातून भावानं दिलेलं नातं जे निर्माण होतं ना, ती इथं असतं. आणि म्हणून स्वर्ग निर्माण करायचा आणि नरक निर्माण करायचा हे आपल्या वतीप्रमाणे काय नाही लागत. जिथल्या व्यवस्था व्यवस्थित ठेवली ऑटोमॅटिक पुन्हा करावं लागत नाही बरं का.
ह्या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची पहिली सवय आहे. पुन्हा कोण करतं? ऑटोमॅटिक परमेश्वरच करत असतो, ईश्वर करत असतो. तुम्ही बघा, गाडी चालवताना शिकताना सुरुवातीला करतो. तुम्ही चपाती पोळी लाटताना सुरुवातीला काय करता? लक्ष देऊन लाटावं लागतं. पुन्हा गोल करायची म्हणून आता लक्ष द्यावं लागतंय का? ऑटोमॅटिक होतं. मग पहिल्या वेळेला होत नव्हते, आता कोण करायला लागलं? परमेश्वराची व्यवस्था आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा करायला ना, तो परमेश्वर सगळं करायला तयार होतो. तुमच्या आवडीत सगळं करण्यासाठी तो तयार आहे. पण आम्ही त्याला काय कामाला कसं लावायचं? विद्रूपपणे लावायचं. मग स्वर्गामध्ये त्याला स्थान द्यायचं का नरकामध्ये स्थान द्यायचं? व्यवस्थेत द्यायचं का दुर्व्यवस्थेत द्यायचं? हे ठरवायचं कोणी? मग आपल्या सवयीनं स्वर्ग आणि नरक. मग याच्यातून मग स्वर्गातून नरकात जाण्याचे मार्ग कशामुळे होतो? तर पुण्य आहे. मग पुण्य कशातून मिळतं? सत्कर्म. आता सत्कर्म करण्यासाठी आम्हाला ज्या प्रेरणा दिलेल्या आहेत त्या आम्हाला तिथून पहिल्यापासून आले. पुण्य पाहिजे तर आम्हाला काय पाहिजे? सत्कर्म केलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात, जीव जन्माला आला त्याला कर्म चुकलेलं नाही. जीव जन्माला आला की त्याला कर्म चुकलेलं नाही. चिमणी, कावळा वगैरे वगैरे सर्व जीवजंतू माणसापर्यंत त्याचं कर्म चालू होतंय तिथून पासून. कशासाठी? याची व्यवस्था करण्यासाठी. पक्षी धडपडतात कशासाठी? त्याचा पोटाचं अन्न तयार करण्यासाठी, त्यांना जगायचंय त्यामध्ये, त्यासाठी ते धडपडतात. प्राणी धडपडतात. वनस्पती सजीव आहे, ती सुद्धा धडपडते. पाहिजे तितकं मुळे लांब 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 नेते, फांद्या लांब लांब नेते. ज्या पद्धतीनं सूर्यप्रकाशाच्या दिशेनं फांद्या वाढवते, अन्न पाण्याच्या दिशेनं मुळं वाढवते आणि आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करते. ते त्यांच्यासाठी करतात. पक्षी हजारो किलोमीटरवरनं स्थलांतरित करतात. कशासाठी? अन्न पाण्यासाठी. तिकडल्या पाणी इथल्या व्यवस्थेसाठी येतात, पुन्हा त्यांच्याकडे जातात. बघा ना, सकाळ थवे जाताना दिसतात आणि येताना परत जाताना दिसतात. कशासाठी? हे जगवण्यासाठी हजारो किलोमीटरचं अंतर, शेकडो किलोमीटरचं अंतर पास करतात. कशासाठी? याची व्यवस्था करण्यासाठी. माणसाला काय लागतो? त्याची व्यवस्था करण्यासाठी तो काय करतो? तिथल्या तिथेच व्यवस्था करायला लागला. कशामुळं? तर एक इंद्रिय त्याला दिलंय ना, बुद्धीचं इंद्रिय दिलंय, त्याचा वापर करायचा आहे. आणि त्यानं काय केलं? मग भटकंती करण्यापेक्षा जिथं पाणी आहे तिथंच वास्तव्य केलं, तिथंच अन्न तयार करायला लागला, तिथंच शिकार करायला लागला, तिथंच खायला लागला, तिथं वास्तव्य केला. एकत्र करता 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 एकोणीस संख्येला इतरापासून वेगळा होता होता आता काय झाला? बंदिस्त इकडे, माझ्या पुरतच एवढं, बाकीचं काही मला घेणं नाही. आणि आता तर काय झाला? माणसातला माणूस अजून लांब जायला लागला, लांबच्या लांब उभ्या पडला. एकांत कुठं मिळतोय का बघायला? तिथं सुखी होईल. अरे पण तिथं सुखी नाहीये, पुन्हा माणसातच पाहिजे म्हणतो. कारण सद्गुरूंनी सांगितलं ना, मृत्यूसारखं माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. जसा मासा पाण्यातनं काढला की तो तडपडतो, तसा माणसातनं बाजूला काढला की तो तडपडत असतो. माणसामध्ये दास नाही. आपल्याकडे बघा, तुला बाळाला शिक्षा द्या, तुम्ही काय शिक्षा देऊ नका. ऐकत नाही, खटाळ आहे ना, त्याला शिक्षा काय करू नका. मी आईची शिक्षा असते, मी तुझ्याशी बोलणार नाही, जा. बोलायचं नाही बाळाशी कुणीच. आई चुकलं ना, पुन्हा नाही. ते बाळ पुन्हा लाडीने एवढं येतं की चुकलं बोलत नाही. का? तर त्याला माहिती आहे मला नाही बोललं तर जमू. आपल्याला सुद्धा बघा, लोक बोलायचं बंद केली की आपली तरफड होते. कधी बोलायला असं वाटतंय त्यांच्याशी. हे चुकत आहे, कारण त्यांच्याशिवाय आपण नाहीये, पण आम्ही वेगळं पण नव्हतोय. हा सगळ्यात महत्वाची आहे. आणि हा जो गप्पा आहे तो सगळ्यात आमचा महत्वाचा गोष्ट इथं आहे की आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे याची व्यवस्था. आणि याची व्यवस्था म्हणजे परमेश्वराची दिव्य अशी व्यवस्था आहे. कारण एकमेकासाठी एक दुसरा आहे, मग प्रत्येकाचे वेगळे पण आहे. हे निर्मिती करताना परमेश्वराने काय केलंय आणि का केलंय हे जीवनयुद्धीच्या तत्वज्ञानातून आपल्याला आतापर्यंत आपण अभ्यास केलाय. का आणि कशासाठी? मग सद्गुरू म्हणतात, स्वानंदाचा उद्भव केल्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. आणि या जीवनामध्ये सर्वांना एकमेकासाठी आहे.
सर्व एकमेकासाठी, माझं जीवन कसं चाललंय एकमेकावर अवलंबून आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. मी माझ्यासाठी काही करू शकत नाही, मी माझ्यासाठी एकटा काही करू शकत नाही, याचं भान देण्यासाठी जीवन दिले जाते. ते सगळ्यांच्या येत नाही. मग कसं आहे, ते सगळ्यांनी एकमेकाला धरून आहे. मग विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये मी मगाशी जी सुरुवातीला सांगितलं की आलं की विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये सर्व शक्तिमान परमेश्वर सर्व धर्मातील, सर्व लोकांतील, जगातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर असा एकच आहे, तो वेगळा नाही. मग कुठल्याही धर्माचा असू दे, त्याला वेगवेगळी नावं